नमस्कार, मी मधुरा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका अगदी विशेष आणि मनाच्या जवळ असलेल्या व्लॉगमध्ये. तर आज मी जिथे उभी आहे ना, तिथून मागे वळून पाहिलं की कधी कधी माझा स्वतःवरच विश्वास बसत नाही. ज्या हातांनी कधीतरी घरच्या स्वयंपाकघरात पहिली पोळी लाटली होती, तेच हात आज सातासमुद्रापार येऊन दुबईसारख्या एका आंतरराष्ट्रीय शहरात शेकडो खवय्यांसोबत मराठी संस्कृती आणि चव शेअर करतात. होय, आजचा माझा व्लॉग आहे दुबईतल्या पहिल्या कुकिंग वर्कशॉपचा. पण हा फक्त एका वर्कशॉपचा व्हिडिओ नाही आहे. हा एका स्वप्नाचा, त्यामागील संघर्षाचा आणि तुमच्या माझ्यावरच्या अथांग प्रेमाचा प्रवास आहे. दुबईत पाऊल ठेवल्यापासून ते वर्कशॉप संपेपर्यंत इथल्या लोकांनी जे प्रेम, जे आदरातिथ्य आणि जी माया दिली, त्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. तर दुबई महाराष्ट्र मंडळाचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे खरंच मनापासून आभार. घरापासून हजारो मैल दूर असूनही मला असं वाटत होतं की माझ्या स्वतःच्याच माणसांमध्ये आहे. इतकं आदरातिथ्य, इतकं उत्कृष्ट नियोजन आणि प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्याबद्दल दिसणारे ते कौतुक, हे बघून डोळे भरून आले. दुबईतील प्रत्येक मराठी आणि अमराठी परिवाराचे, आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही मला जी ट्रीटमेंट दिली, जे प्रेम दिलं, ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. माझा नेहमीच एक ध्यास राहिला आहे, आपली पारंपरिक मराठी चव, आपले अस्सल मसाले आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. आणि आज या वर्कशॉपच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष येताना दिसतंय. आज इथे फक्त दुबईत राहणारे महाराष्ट्रीयच नाही, तर वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र आले होते. जेव्हा त्यांनी आपल्या अस्सल पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो तृप्तीचा आनंद दिसला ना, तो क्षण माझ्यासाठी कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मोठा होता. परदेशात आपल्या मातीची चव मिरवणं आणि लोकांना ती तितक्याच आवडीने स्वीकारणं, हा अभिमान काही वेगळाच असतो. या संपूर्ण प्रवासात आणि वर्कशॉपमध्ये माझी सर्वात मोठी ताकद कोण असेल, तर ती म्हणजे माझी मुलगी मनस्वी. या वर्कशॉपमध्ये ती फक्त माझी मुलगी म्हणून नाही, तर माझी खंबीर असिस्टंट म्हणून काम करत होती. इन्ग्रेडियंट लिस्टपासून ते स्टेज बॅकग्राऊंड मॅनेज करण्यापर्यंत आणि ऐनवेळी येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिने इतकी लिलया पेलली की मला कौतुक करायला शब्द सुचत नाहीत. माझा स्ट्रेस हलका करण्यात आणि हे वर्कशॉप इतकं यशस्वी करण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे. मनस्वी, तू जे काही मॅनेज केलंस ना, त्यासाठी मला तुझा मनापासून अभिमान वाटतो. एक आई म्हणून मला मिळालेली ही सर्वात मोठी भेट आहे. पण आज हे यश आणि कौतुक दिसते ना, त्यामागे एका रात्रीची जादू नाही आहे, ओव्हरनाईट सक्सेस नाही आहे. आज मी तुमच्याशी थोडं मन मोकळं बोलणार आहे. 18-19 वर्षांपूर्वी या क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा सोशल मीडिया, व्लॉगिंग, व्हिडिओ मेकिंग हे शब्दही कोणाला माहीत नव्हते. एक स्त्री म्हणून, एक गृहिणी म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं करू पाहता, तेव्हा आव्हाने पावली उभी असतात. अनेकदा लोक विचारायचे, अरे स्वयंपाकच तर करायचा, त्यात काय एवढं मोठं. पण एक ब्रँड उभा करणं, रोज नवीन काय द्यायचं याचा विचार करणं, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून कॅमेरासमोर तितक्याच ताकदीने उभं राहणं, ही रोजची एक वेगळी धडपड असते. असे अनेक दिवस गेले जेव्हा कॅमेरामागे मी प्रचंड थकलेली असायचे. वैयक्तिक आयुष्यातल्या काही अडचणी असायच्या किंवा कधीतरी व्ह्यूज कमी झाले की नैराश्य यायचं. आपण जे करतो ते योग्य आहे ना, हा प्रश्न पडायचा. पण प्रत्येक आव्हानावर मात करायची ताकद तुमच्या त्या एका कमेंटने दिली. बघा ना, नाहीतर 9 महिने उभं राहून मी कॉन्टेंट शूट केलं आहे. मंथन झाल्यावर 6 आठवड्यातच मी रेसिपी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली होती. आणि अगदी ओली बाळंतीण असताना मनस्वीच्या वेळेस आणि मंथनच्या वेळेसही शूट केलं आहे. हे खरं शक्य झालं ते तुमच्या त्या कमेंटमुळे आणि प्रोत्साहनामुळे. मी नेहमी एकच गोष्ट शिकले, परिस्थिती कशीही असो, तुमचं काम प्रामाणिक असेल ना, तर रस्ता सापडतोच. अपयशाने खचून न जाता रोज सकाळी उठून पुन्हा नव्याने सुरुवात करणं, यालाच जगणं म्हणतात. जर मी एका साध्या स्वयंपाकघरातून निघून आज दुबईत वर्कशॉप घेऊ शकते, तर तुम्हीही तुमच्या आयुष्यातलं कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि थांबू नका. काम तर झालं, पण दुबईला आल्यावर इथली मजा नाही घेतली असं कसं चालेल. वर्कशॉप संपल्यानंतर मी आणि मनस्वीने स्वतःसाठी थोडा वेळ काढला. आम्ही दुबईतील प्रसिद्ध ठिकाणे एक्सप्लोअर केली. त्यातील जगातील सर्वात उंच इमारत म्हणजेच बुर्ज खलिफा पाहण्याचा अनुभव तर शपथातीत होता.
खाली उभं राहून जेव्हा आपण त्या इमारतीकडे पाहतो तेव्हा माणसाच्या जिद्दीची आणि कल्पकतेची कमाल वाटते. तिथला तो लाईट आणि फाउंटन शो पाहून मनाला एक वेगळी शांतता मिळाली. आणि हो, दुबईला आलो आहे आणि शॉपिंग नाही केली असं तर शक्यच नाही. आम्ही दुबई मॉल आणि तिथल्या स्थानिक मार्केटमध्ये जाऊन खूप खरेदी केली. मनस्वीसाठी आणि घरातल्या इतरांसाठी काही खास गोष्टी घेतल्या, काही नवीन युनिक गोष्टी पाहिल्या. काम आणि फिरणं असा हा एक परफेक्ट बॅलन्स होता ज्याची आम्हाला दोघींनाही खूप गरज होती. वर्कशॉप संपल्यानंतर जेव्हा काही ताई मला येऊन म्हणाल्या, मधुरा, तुझे व्हिडिओ पाहून आम्ही परदेशात आमचा संसार थाटला, स्वयंपाक शिकलो, तेव्हा माझं काळीज भरून आलं. काही जणांनी तर सांगितलं की जेव्हा त्यांना घरची आठवण येतं तेव्हा माझे व्हिडिओ पाहतात. कोणीतरी माझ्यासाठी हाताने बनवलेली भेटवस्तू आणली तर कोणी फक्त डोळ्यात माया घेऊन आलिंगन देत होतं. या भावना, हे अश्रू, हे प्रेम पैशाने कधीच विकत घेता येत नाही. हीच माझी खरी कमाई आहे. तर मित्रांनो, हा होता माझा दुबईचा एक अविस्मरणीय आणि दीर्घ प्रवास. वर्कशॉपची धावपळ, मनस्वीची साथ, बुर्ज खलिफाची भव्यता आणि शॉपिंगची धमाल, हे सगळं मी या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि माझ्या या प्रवासातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं हेच प्रेम मला रोज काहीतरी नवीन करण्याची, प्रत्येक संघर्षाला तोंड देऊन पुढे जाण्याची ताकद देते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात किंवा एका खमंग रेसिपीसह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, पाहत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.